काल मार्केटमधून येताना पुदिना आणला होता, तर म्हटलं जास्त आलेला आहे, तर थोडासा उन्हामध्ये सुकवून त्याची पावडर बनवून ठेवावी. तर तेच मी आता काम करत होते. तर मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालं असं काही दिवसांपूर्वी म्हणजे 1 मेला आपल्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घरामध्ये एक इन्सिडन्स घडला. म्हणजे खूप भयानक होतं ते. तर मी कधी विचार पण करू शकत नव्हते. तर झालं असं, तर आज सकाळी मस्त छान इंडक्शनवरती चहा बनवला होता. तर अचानक इंडक्शन का वापरायला काढलं ते पण तुम्हाला सांगते. तर झालं असं, अचानक गिझरने पेट घेतला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे पूर्ण बाथरूममध्ये धूर झालेला होता आणि अचानक गिझरने पेट घेतला आणि अशा प्रकारे पूर्ण गिझर जळून गेलं. तर झालं असं, पाणी तापवायला मी गिझर चालू केला, तर गिझर चालू झाला नाही. तर मिस्टरांना म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तर आम्ही ओनरला सांगितलं. तर बोलणं झालं होतं की प्लंबर वगैरे पाठवून ते नीट करून देतील. पण त्याच्यानंतर तासाभराने अचानक गिझरने ऑटोमॅटिक पेट घेतला आणि पूर्णपणे त्याचा जाळ झालेला होता. तर इतकं भयानक दृश्य होतं. मी तर पूर्णपणे घाबरली होते. पण मिस्टर घरी असल्यामुळं त्यांनी ते व्यवस्थित सगळं आग वगैरे विझवली आणि सगळं व्यवस्थित केलं. पण आता याच्यावरती यामध्ये कोणाचीच काही चुकी नाही. पण ओनरचं असं म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही रूम देताना गिझर सगळं काही व्यवस्थित होतं. तर आता तुम्ही तुमच्या स्वखर्चाने गिझर बसवून घ्या. नसेल तर अदरवाईज दुसरा ऑप्शन निवडा. तर आता मला सांगा यामध्ये आमची काय चुकी आहे? तर आम्ही आता गिझर काही बसवला नाही. आम्ही सध्या इंडक्शन यूज करत आहे. तर तुमचं यावरती काय मत आहे? आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने गिझर बसवून द्यावा की ओनरने बसवून द्यावा? आता यावरती तुमचं काय मत आहे? लवकर सर्वांनी कमेंट करा. तर आता मी दुपारच्या जेवणामध्ये भेंडीची भाजी आणि भाकरी बनवली आहे. तर ऑलरेडी गॅसचा तुटवडा आहे आणि त्यामुळं गॅसवरती पण मी सारखं पाणी वगैरे तापवू शकत नाही. म्हणून आता मी इंडक्शनवरतीच पाणी वगैरे तापवत आहे. तर तुमचं काय मत आहे? नक्की कमेंट करा. आज खूप सारे पार्सल आलेले होते, तर त्यांचा पण मला रिव्ह्यू करायचा आहे. तर चॅनलवरती मी वेडिंग कलेक्शन, घड्याळांचं कलेक्शन, तर जवळ-जवळ 10 घड्याळ मागवले होते आणि आपलं हे पैंजणचं कलेक्शन पण शेअर केलेलं आहे आणि शॉर्ट टॉप पण शेअर केलेले आहेत. तर नक्की पहा. लिंकसाठी कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.